रस्त्यावरच्या एकाकी आणि निराधार व्यक्तींसाठी काम करणारी संस्था म्हणजे पणदूर येथील जीवन आनंद संस्था संचलित सविता आश्रम। या संस्थेचे सर्वेसर्वा संदीप परब हे गेली अनेक वर्ष निराधारांसाठी, कुष्ठरोग्यांसाठी, पीडितांसाठी काम करत आहेत। रस्त्यावरच्या निराधार बांधवांच्या पुनर्वसनासाठी ते अहोरात्र झटत आहेत। अशा अनेक निराधारांना त्यांनी सविता आश्रमात आश्रय दिलाय। असाच गोव्यात इकडे तिकडे भटकणाऱ्या 45 वर्षीय निराधार मंगेश याला संदीप परब यांनी सविता आश्रमात आणून त्याला हक्काचं छप्पर मिळवून दिलंय। संदीप परब यांनी सांगितल्याप्रमाणे गोवा पेडणे येथील हॉटेल कोकणच्या श्री प्रभू सरांनी फोन करून मंगेशबाबत माहिती दिली। त्याप्रमाणे गेली 3 वर्ष मंगेश पत्रादेवी ते म्हापसा दरम्यान मनोरुग्ण अवस्थेत फिरतोय। तो मूळ धारगळ येथील आहे। माहिती मिळाल्यावर संदीप परब आपल्या टीमसह पेडणे इथं गेले। मंगेशची भेट घेतली। शरीराची निगा राखलेली नव्हती, केस दाढी अस्ताव्यस्त वाढलेले होते। कित्येक दिवस आंघोळ केली नव्हती। त्यामुळे संदीप परब यांनी स्वतः त्याला स्वच्छ केलं। त्याचे वाढलेले केस कापले, त्याची दाढी केली, त्याला स्वच्छ आंघोळ घालून स्वच्छ कपडे घालण्यात आले। यावेळी प्रवीण प्रभू, सुनील शिंदे, विद्यार्थी मिझान, अनिकेत गजभिये आणि साक्षी आडे यांनी सहकार्य केलं। त्यानंतर मोपा पोलिसांच्या परवानगीनं मंगेशला जीवन आनंद संस्था संचलित सविता आश्रममध्ये दाखल करण्यात आलं। उन्हा पावसात इकडे तिकडे भटकणाऱ्या मंगेशला आता निवारा मिळालाय। निलेश जोशी, स्काय न्यूज टुडे, कुडाळ।